आगामी काळात भोकर शहरातील राहिलेली कामे मी तुमचा उमेदवार म्हणून पूर्ण करणार, खासदार अशोकराव चव्हाण। भोकर प्रतिनिधी। मागील काळात भोकरमध्ये रस्ते, लाईट, पाणी यासह विविध विकास कामे मार्गी लावली असून ज्या ठिकाणी काही शिल्लक कामे राहिली असतील तर मी येणाऱ्या काळात पूर्ण करेल, अशी ग्वाही खासदार अशोक चव्हाण यांनी भोकर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवक उमेदवाराच्या प्रचारादरम्यान दिली। ते भोकर मधील प्रभाग क्रमांक 7 मधील प्रचार सभेत बोलत होते। ते बोलताना पुढे म्हणाले की काँग्रेस पक्षातील नेत्यांना व इतर पक्षातील विरोधकांना आता मला शिव्या दिल्याशिवाय आणि माझ्यावर टीका केल्याशिवाय विकासाचे काही मुद्दे नसल्यामुळे ते मला बोलत चाललेत, पण सरकार माझे आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात भोकरमधील जे काही शिल्लक राहिलेली कामे असतील ती येणाऱ्या काळात माझ्या प्रयत्नातून पूर्ण होतील। ही निवडणूक सामान्याची निवडणूक आहे, गावातील गल्लीबोळातील विकास कामाची नेमणूक आहे, तेव्हा येणाऱ्या काळात भाजपाचे उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून त्यांना भरघोस मताने विजयी करा व भगवान दंडवे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नगर परिषदेमार्फत आपले काम करण्यासाठी एक सेवक म्हणून त्यांना संधी द्या। विकास कामासाठी निधी कसा आणायचा ती माझ्यावर आणि श्रीजाताईवर सोडा। आम्ही निधी आणण्यासाठी आणि भोकरचा चेहरा बदलून टाकण्यासाठी सक्षम आहोत। विरोधकांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना पुढे म्हणाले, संजय शिरसाट यांनी एक आरोप केला आपल्यावर की गेल्या अनेक वर्षापासून जो विकास केला भोकरकरांना माहित आहे, परंतु त्यांनी कुठलाच विकास झाला नाही, असं त्यांचा एक उपरोक्त होता। तर आपण काय बोलायला? दुर्दैवाने शिरसाटजी हे संध्याकाळी आले असले त्याला दिसलेलं नाहीये काय ते। भोकर शहराचा विकास माझ्यापेक्षा जो काही विकास झालेला आहे हा लोकांना माहिती आहे। मला संजय शिरसाटांच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये, ते माझे मित्र आहेत। तर रणभूमीमध्ये उतरल्यामुळे त्यांनी एखादा आक्षेप घेतल्यानंतर मला त्यांचं उत्तर देणं क्रमप्राप्त आहे, त्यामुळे व्यक्तिगत मी त्याच्या दोषारोप करणार नाही। पण भोकरचा विकास हा निश्चितच शिरसाटांच्या मतदारसंघाच्या तुलनेने हा निश्चित चांगला झालेला आहे एवढं मला सांगायचं आहे, आणि त्यांनी दिवसा यावं मी त्याला घेऊन जाईल दाखवायला। सर, आपण शिवसेना शिंदे गट असेल, भाजप असेल, आपण सर्व विधानसभेला एकत्र लढलात आणि भोकरमध्ये भरभरून प्रेम भाजपला मिळालंय, पण आता आपण स्वतंत्र लढतायत। भोकरची जनता आपल्या सोबत भक्कमपणे उभी राहिली आहे, वेळेस नक्की राहील। कसं आहे, भोकरचं मतदान कामावर आहे, भोकरच्या लोकांनी विकासात्मक कामाला कल दिलेला आहे, आणि त्यामुळे जो कौल हा जो आहे तो भोकरकरांचा हा निश्चित हा भाजपच्याकडे आहे, आणि भाजपला मतदान सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, मुख्यमंत्री भाजपचे आहेत, केंद्रात प्रधानमंत्री भाजपचे आहेत। लोकांना खात्री आहे की विकासात्मक कामाला केंद्राचा आणि राज्य सरकारच्याकडून भरीव मदत मिळेल ही लोकांना अपेक्षा आहे। सर, 2 दिवसापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ आले होते आणि त्यांनी म्हणले की आपण मागील 2 टर्म चव्हाणांच्या हातामध्ये सत्ता देऊ नये, त्यांनी भोकरकरांचा विश्वासघात केलाय। त्यांनी बुलढाण्यात जाऊन पाहावं त्यांच्याकडे किती विकास झालेला आहे। मी सातत्याने इथून निवडून आलेलो आहे, या भागात आमदार राहिलेले आहेत, आमचे सपकाळ साहेबांना अजून त्या नशिबात आलेले नाही आमदारकी सुद्धा, त्यामुळे त्यांनी इथलं उदाहरण घ्यावं आणि बुलढाण्यात जाऊन विकास करावा। धन्यवाद।